नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. हजारो ठेवीदारांच्या आशेवर फिरले पाणी. अकोल्यात गजानन नागरीत कोट्यवधीचा घोटाळा. अध्यक्ष अटकेत 5 दिवसांचा पीसीआर. जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला आणि पाण्याची पातळी घसरली. पाणी टंचाईच्या सावटाखाली अकोला शहर. पावसाळा तोंडावर आणि नाले सफाईचा पत्ता नाही. महापालिकेच्या ढिसाळ कारभाराने सखल भागात पाणी तुंबणार. अमरावती अनोख्या आंदोलनाची राज्यभरात चर्चा. काँग्रेस नेत्यांनी मेलोडी वाटून उडवली भाजपवाल्यांची खिल्ली. बकरीद सर्वत्र उत्साहात केली गेली साजरी. अकोला, बार्शी टाकडी, आलेगाव आणि वाशिमचा विशेष रिपोर्ट. आता सविस्तर बातम्या. अकोल्यातील श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत 18,79,00,000 रुपयांच्या अपहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण आवारे याला अटक करण्यात आली आहे. श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेचे 18 कोटींचा घोटाळा करणारे अध्यक्ष नारायण आवारे यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरातील ठेवीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून हजारो गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहेत. अकोल्यातील डाबकी पोलीस ठाण्यात सहकार विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सहकार विभागाच्या चौकशीत संस्थेतील कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. या पतसंस्थेत सुमारे 2,500 ठेवीदारांचे पैसे अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. नोकरदार, पेन्शनर, कामगार तसेच घरकाम करणाऱ्या महिलांनी आयुष्यभराची बचत या संस्थेत ठेवली होती. श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या अकोल्यात 2 तर तेल्हारा येथे 1 शाखा कार्यरत असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. तर काय घटना घडली, काय आरोपीचा किती आरोपी अटक केले? गजानन नागरी पतसंस्था डाबकी रोड अकोला या ठिकाणी 18,69,00,000 रुपयाचा घोटाळा झाल्याचा DDR यांच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये मुख्य आरोपी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकिशोर आवारे याला अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास आम्ही आर्थिक गुन्हे शाखा अकोला येथे करत आहोत. आणखी आरोपी या ठिकाणी यामध्ये वाढण्याची शक्यता आहे. तपास करून आणखी आरोपींना अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे. आरोपी नंदकिशोरचा PCR 3 तारखेपर्यंत मान्य कोर्टाने मंजूर केलेला आहे. पुढील तपास करण्यात येतो. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढल्याने काटेपूर्णा प्रकल्पातील पाणी पातळी चांगलीच घसरली आहे. त्यामुळे पाणी टंचाईचा सामना अकोलेकरांना करावा लागणार आहे. अकोल्यात आज 45°C तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. अकोला पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार काटेपूर्णा प्रकल्पात जलाशय पातळी 341.79 मीटर असून त्यामध्ये उपयुक्त साठा 23.97 दशलक्ष घनमीटर एवढा असून प्रकल्पात आजच्या घडीला 26.74% साठा शिल्लक राहिला आहे. काटेपूर्णा प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन उन्हामुळे जास्त होत असल्याने पाणी पातळी कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. काटेपूर्णा प्रकल्पातील पाण्याचा वापर हा अकोला शहर, मूर्तिजापूर तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागाला होतो. पावसाळ्याच्या आणखी काही दिवस विलंब असल्याने अकोला शहरातील नागरिकांसमोर पाणी प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यात इतर प्रकल्पाची परिस्थिती सुद्धा सारखीच असल्याचे सांगण्यात येत आहे. पावसाळा तोंडावर येऊनही शहरातील नालेसफाई सुरू झाली नव्हती. यावरून सोमवारी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत सभापती आणि नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. स्वच्छता विभाग प्रमुखांना धारेवर धरले. तसेच आरआरसी नेटवर्कने देखील सतत पाठपुरावा केला. त्याचा परिणाम दिसून येत आहे. मे महिना संपत आला तरी शहरातील नालेसफाईची कामे सुरू करण्यात आली नव्हती.
महापालिका प्रशासनाला सफाईचा मुहूर्त सापडत नाही का अशी विचारणा होत होती. असा संतप्त सवाल विचारत समितीच्या सर्व सदस्यांनी स्वच्छता विभाग प्रमुख राजूरकर यांना चांगलेच धारेवर धरले. महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत होती. विशेष म्हणजे कामाच्या निविदा सुद्धा काढल्या नव्हत्या. त्यामुळे या प्रक्रियेला आणखी किती दिवस लागतील याविषयी संतप्त भावना होती. परंतु आता याविषयीचे गांभीर्य लक्षात घेऊन काम सुरू झालेले दिसते. अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने वाढती महागाई, पेट्रोल डिझेल दरवाढ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर मेलडी रील काढून देशवासियांची केलेल्या टिंगलच्या निषेधार्थ आज पेट्रोल पंपावर प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिकांना मेलडी चॉकलेट वाटप करून केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रभारी अजय छिकारा, सहप्रभारी नवज्योत संधू तथा प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात पार पडले. घे महागाई वाढली, मेलोडी खाऊ सकूल जाओ, सगळ्या गोष्टीचे भाव वाढले, दुधाचे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अनुराग भोयर, अमरावती जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल येवले, कार्याध्यक्ष अनिकेत ढिंगले, प्रदेश महासचिव अक्षय हेटे, सहप्रभारी अफजल बेरा यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून केंद्र सरकारने तत्काळ पेट्रोल डिझेल दर कमी करावेत अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. आज देशभरात बकरी ईद अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. अकोला शहरातील बकरी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. शहरातील हरिहरपेठ परिसर येथील ईदगाहसह इतर ईदगाह मैदानांवर ईदची नमाज अदा करण्यात आली. यावेळी जगात शांतता आणि बंधुभाव कायम राहावा यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. आज देशभरात बकरी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बकरी ईदला ईद उल अझहा, ईद उल झुहा किंवा ईद उल बकरा या नावांनीही ओळखले जाते. हा सण त्याग आणि मानवतेचे प्रतीक मानला जातो. इस्लाम धर्मात याला कुर्बानीचा सण असेही म्हणतात. इस्लामिक कॅलेंडरनुसार दरवर्षी ईदची तारीख चंद्राच्या दर्शनावर आधारित असते. ईद उल अझहा ही 10 जिल्हिज्जा रोजी साजरी केली जाते, जी रमजान संपल्यानंतर 70 दिवसांनी येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. अकोला शहरातील बकरी ईद अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील हरिहरपेठ येथील ऐतिहासिक ईदगाहसह इतर ईदगाह मैदानावर बकरी ईदची नमाज पठण करण्यात आली. सकाळपासूनच मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून नमाज पठणासाठी ईदगाहवर पोहोचत होते. नमाजनंतर सर्वांनी एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या. नमाज पठणापूर्वी शहरातील मोहम्मद अली चौक ते हरिहरपेठ भागातील ईदगाहपर्यंत पवित्र निशाणाची मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. नमाजनंतर जगात शांतता लाभावी यासाठी विशेष दुआ मागण्यात आली, ज्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट घेत ईदच्या मुबारकबाद दिल्या. यावेळी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने ईदगाहसह संपूर्ण शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पातूर तालुक्यातील आलेगाव येथे ईद उल अझहाचा सण यंदाही पारंपरिक उत्साह, श्रद्धा आणि बंधुभावाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ईदची नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने ईदगाह आणि बदर मशिदीत एकत्र जमले होते. ईदगाह येथे जामा मशिदीचे इमाम हाफिज जुबेर साहेब यांनी ईदची नमाज अदा करून खुतबा दिला. नमाजानंतर देशात अमन, शांतता आणि सुख समृद्धीसाठी विशेष दुआ करण्यात आली. तसेच बदर मशिदीत इमाम असद साहेब यांनी नमाजाचे नेतृत्व केले. त्यांनी खुतबा देत ईद उल अझहाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. नमाजनंतर देशात बंधुभाव, शांतता आणि प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी पोलीस प्रशासनाकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासनाच्या उपस्थित संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि सुरळीत पार पडला. ईदच्या निमित्ताने नागरिकांनी एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या आणि बंधुभावाचा संदेश दिला.
बार्शीटाकडी येथे मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. बार्शीटाकडीतील मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आली. बार्शीटाकडीचे ठाणेदार धुमाडे यांनीही या प्रसंगी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. अत्यंत शांततापूर्ण वातावरणात बार्शीटाकडीत ईदचा सण साजरा झाला आहे. त्याग आणि समर्पणाचे प्रतीक असलेला ईद उल अझा म्हणजेच बकरी ईदचा सण आज बार्शीटाकडी येथे अत्यंत धार्मिक आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा झाला. मुख्य ईदगाह मैदानावर शेकडो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ईदची विशेष नमाज अदा केली. या पवित्र प्रसंगी बार्शीटाकडीसह संपूर्ण महाराष्ट्रातून मक्केला गेलेल्या हज यात्रेकरूंची हज यात्रा सुखरूप आणि चांगल्या रीतीने पार पडो यासाठी सामूहिक दुआ म्हणजेच प्रार्थना करण्यात आली. नमाज संपन्न झाल्यानंतर बार्शीटाकडीमध्ये सर्व धर्म समभावाचे अनोखे चित्र पाहायला मिळाले. हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत एकमेकांना ईदच्या मिठी मारून शुभेच्छा दिल्या. बार्शीटाकडीचे ठाणेदार धुमाडे यांनीही पोलीस प्रशासनाच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. आज बार्शीटाकडी इथं ईद उल अझाची कुर्बानीची ईद साजरी करण्यात आलेली आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे जसे शासनाने नियम आहे त्यानुसार आज इथं साजरी करण्यात आलेली आहे. त्याबद्दल आपल्या बार्शीटाकडीचे ठाणेदार श्री धुमाडे साहेब आपल्याला माहिती देतील. तर त्या बार्शीटाकडी ईदगाह नमाज पठण झालेलं आहे. याचा बंदोबस्त लागलेला आहे आणि सर्व हा सण जो आहे तो समाजात शांतता ऐक्य आणि प्रेम वारंवार असावा सर्व बार्शीटाकडीवासियांना बार्शीटाकडीमध्ये शांततापूर्ण ईद साजरी करण्यात आली आहे. बार्शीटाकडी तालुका प्रतिनिधी आझम खान. जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षणावर एकलव्यासारखे आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे, ज्यामुळे जीवनात नक्कीच यश प्राप्त होईल, असे मार्गदर्शन नागोरावजी लाटे यांनी केले. शहरातील निमवाडी परिसरातील पत्रकार भवन येथे आयोजित इयत्ता 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मराठा समाजातील 10वी आणि 12वीच्या परीक्षेत 70% जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मराठा सेवा मंडळाच्या वतीने बुधवार 27 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सर्वश्री प्रशांतजी जानोरकर, गजानन धिटे, सुधीर मांडवे, अनिल बिडवे, सीए श्याम माहेश्वरी, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मुरलीदादा सटाले, मारुतीराव भगत, सूर्यकांत अंधारे, कैलास गाढवे, गोविंदराव मांडवे, कैलास दळवी, रितेश मिर्झापुरे, राजेश भाऊ मोरे, मनोज चव्हाण, पंडित चौधरी, गणेश गिराम, प्रदीप लुगडे, सुनील चव्हाण, नारायणराव गारोले, चंद्रकांत पन्हाळकर, गजानन देव, संजय केंदळे, आशिष जाधव, सूर्यकांत चव्हाण, प्रवीण शिंदे, विपुल माने, बंटी सटाले, उमेश जरांगे, संभाजी खेंडकर आदी मान्यवर उपस्थित होते. कुलदैवत तुळजाभवानी माता, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे अतिथींच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मराठा सेवा संघातर्फे मान्यवरांच्या हस्ते रोख पुरस्कार आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. चांगले अंक प्राप्त केले त्याच्यासाठी खूप सुंदर कार्यक्रम असा ठरवला आहे. त्यांना पहिला क्रमांकाला 3,000 दुसऱ्या क्रमांकाला 2 देतो. जो एकही असा विद्यार्थी नाही ज्यांना त्यांनी निराश केलं नाही. त्यांनी सगळ्यांना बोलवलं नाही, सगळ्यांना निराश केलं नाही. व पालकांसाठी त्यांनी जेवणाची व्यवस्था केली आहे. खूप छान असा कार्यक्रम एकदम चांगल्या प्रकारे झाला आणि खूप सन्मानजनक झाला. असा कार्यक्रम हा नेहमी दरवर्षी होत आहे. याबद्दल आम्ही मराठा समाजातर्फे त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि आमच्या पाल्यांना असं आम्हाला एक चांगलं स्टेज दिली, आम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि सर्व कार्यक्रम यथोचित पार पडला. याबद्दल मी मंडळाचे दक्षिणी महाराष्ट्र
यावेळी मराठा सेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ माधुरी बिडवे, उपाध्यक्षा सौ शारदा सटाले, मंगल जाधव, शीतल मनोज चव्हाण, सुनीता दळवी, इंदिरा आवटे, सुनंदा थिटे, शीतल सुनील चव्हाण, सारिका नाईक नवरे, कमल देव, कल्पना जाधव, कविता गुंजाळ, रोहिणी मोटे आदी महिला पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना भविष्यात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व समाज बांधवांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. अत्यंत सुंदर आणि कौटुंबिक वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, अशी माहिती मराठा सेवा संघाचे अध्यक्ष श्री मुरलीदत्त सटाले यांनी दिली. मराठा सेवा मंडळ अकोला ही सामाजिक संस्था असून समाजासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम करीत आहे. आज आम्ही समाजातील 100 ते 150 विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. ज्यांनी 10वी व 12वीमध्ये अतुल्य यश प्राप्त केले असे विद्यार्थी आज आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते व त्यांच्या सोहळ्याचे आमचे हे 42 वर्ष आहे. आम्हाला असा आनंद होतो की समाजात आज आपण जो कार्यक्रम राबवतो यामुळे विद्यार्थ्यांचं मनोबल वाढते व समोर त्यांना प्रोत्साहन मिळते. कारण की जीवनात म्हणजे कसं सत्कार हा खूप महत्त्वाचा असतो. अगर समजा तुम्ही कोणाला प्रोत्साहन देता तर भविष्यात समोर जाऊन खूप मोठा व्यक्ती बनू शकतो, खूप मोठा अधिकारी बनू शकतो. तरी आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करत होतो. या कार्यक्रम सोहळ्याला आज आमच्या समाज बांधवांनी 250 ते 300 समाज बांधव आपल्या पालख्यासह उपस्थित होते. अमरावतीच्या दर्यापूर येथील सैनिक कॉलनीत नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत येथील पक्की घरे नगरपालिकेच्या पथकाकडून पाडण्यात येत आहेत. अवघ्या 15 दिवसानंतर घरात लग्न आहे, त्यामुळे घरासमोरील भिंत पाडू नका, अशी विनवणी करत एका महिलेने या कारवाईला जोरदार विरोध केला. मात्र प्रशासनाने कुठलीही गय न करता नियमानुसार हे अतिक्रमण हटवण्याचे धाडस दाखवले आहे. या कारवाई दरम्यान घटनास्थळी नागरिक आणि राजकीय पुढाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत ही कठोर कारवाई पूर्ण केली आहे. दर्यापूर येथील सैनिक कॉलनी परिसरात आज सकाळपासूनच नगरपालिकेच्या पथकाने पोलिसांच्या गराड्यात मोठी अतिक्रमण मोहीम सुरू केली. अनेक दिवसांपासून प्रशासनाच्या निशाण्यावर असलेली ही येथील पक्की अनधिकृत घरे आणि बांधकामे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात येत आहेत. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत पोलिसांची मोठी कारवाई पाहायला मिळाली आहे. गेल्या 4 दिवसात तब्बल 80 गोवंश जप्त करण्यात आले असून त्यांना जीवनदान देण्यात आले आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर पोलीस गुन्हे शाखा आणि महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने शहरात गेल्या 4 दिवसांपासून ठिकठिकाणी जोरदार धाडस सत्र राबवण्यात येत आहे. या संयुक्त कारवाई दरम्यान शहरातील पश्चिम बहुल मुस्लिम परिसरातून कत्तलीसाठी आणलेले तब्बल 80 गोवंश जप्त करण्यात आले असून त्यांना जीवनदान देण्यात आले. मनपाचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन बोंद्रे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आणि नागपुरी गेटचे पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडावार यांनी पोलिसांच्या मोठ्या ताफ्यासह ही धडक मोहीम राबवली. या धाडस सत्रादरम्यान काही स्थानिक नागरिकांनी कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टर सचिन बोंद्रे यांनी आक्रमक भूमिका घेत शासकीय कामात अडचण आणणाऱ्यावर थेट कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा कडक इशारा दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 27 मे रोजी अमरावती शहरातील पश्चिम बहुल भागात SRPF पोलिसांची एक संपूर्ण प्लाटून तैनात करण्यात आली असून संवेदनशील भागात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अकोला शहरातील शासकीय दूध डेअरी समोर गुरुवारी अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणातच आगीने बाजूलाच असलेल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाला वेढा दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, कारण आग पसरतच चालली होती. अकोला शहरातील शासकीय दूध डेअरी समोर गुरुवारी अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर काही क्षणातच परिसरातील मोठ्या पिंपळाच्या झाडाने पेट घेतल्याने आगीच्या ज्वाळा आणि धुराचे मोठे लोट परिसरात पसरले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. धुराचे लोट दूरवर दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अंजनगाव सुरजी तालुक्यातील वनोजा बाग येथे घडलेली ही घटना अत्यंत निंदनीय, संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या नाथजोगी भटक्या विमुक्त समाजातील गरीब कुटुंबांची घरे जमीनदोस्त करणे हा अन्याय आहे. अकोला अमरावती युवा नाथ संघटनेचे राहुल नाथ आणि सर्व सहकाऱ्यांनी एकत्र येऊन अन्यायाविरोधात तात्काळ पाऊल उचलले. युवा नाथ संघटना अकोला व अमरावतीचे पदाधिकारी उपस्थित होते. नाथ समाजातील अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. भटक्या विमुक्त समाजावरील अन्यायाचा तीव्र निषेध केला. वनोजा बाग येथील नाथजोगी समाजाच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाबाबत आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. नाथजोगी भटक्या विमुक्त समाजातील 2 गरीब कुटुंबांची राहती घरे साहित्यांसह बेकायदेशीरपणे जमीनदोस्त करण्यात आली. ज्या व्यक्तींनी किंवा संघटनांनी हा अन्याय केला आहे त्यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करून त्यांना अटक करावी. ज्या कुटुंबांचे नुकसान झाले आहे त्यांना शासनातर्फे तातडीने आर्थिक मदत आणि राहण्यासाठी पक्की घरं, जागा उपलब्ध करून देण्यात यावी. प्रशासनाने यावर तात्काळ आणि योग्य कारवाई केली नाही तर अकोला अमरावती युवा नाथ संघटना समाज बांधवांना एकत्र करून तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करेल असा इशारा दिला. संपूर्ण देशभरासह वाशिम जिल्ह्यातही ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा सण आज मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्ह्यातील मुख्य ईदगाह मैदानांवर सामूहिक नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते. वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा या सर्व तालुक्यांमध्ये हा सण शांततेत पार पडला. वाशिम येथील मुख्य ईदगाह मैदानावर सकाळी ठीक 9 वाजता ईदची सामूहिक नमाज पठण करण्यात आली. यावेळी देशात व जगात अमन, शांतता आणि बंधुभाव कायम राहावा यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. नमाज पठणानंतर बांधवांनी एकमेकांना गळा भेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. उत्सवादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हाभरात तसेच सर्व ईदगाह व संवेदनशील भागांमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत नागरिकांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण मार्गाने सण साजरा केला. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. हजारो ठेवीदारांच्या आशेवर फिरले पाणी. अकोल्यात गजानन नागरीत कोट्यावधीचा घोटाळा. अध्यक्ष अटकेत 5 दिवसांचा PCR. जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला आणि पाण्याची पातळी घसरली. पाणी टंचाईच्या सावटाखाली अकोला शहर. पावसाळा तोंडावर आणि नाले सफाईचा पत्ता नाही. महापालिकेच्या ढिसाळ कारभाराने सखल भागात पाणी तुंबणार. अमरावती अनोख्या आंदोलनाची राज्यभरात चर्चा. काँग्रेस नेत्यांनी मेलोडी वाटून उडवली भाजपवाल्यांची खिल्ली. बकरी ईद सर्वत्र उत्साहात केली गेली साजरी. अकोला, बार्शी टाकडी, आलेगाव आणि वाशिमचा विशेष रिपोर्ट. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे ही न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.